आज डोंबिवली शहरामध्ये इंडिया आघाडीच्या माध्यमातून बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामागची आपली भूमिका काय आहे? भूमिका स्पष्ट आहे की देशाची जी अवस्था आहे ती गंभीर झालेली आहे. देशाच्या स्वातंत्र्यालाही धोका निर्माण झालेला आहे. महिलांवर अत्याचार होतात, शेतकऱ्यांवर अत्याचार चालू आहेत, आत्महत्या करतात शेतकरी, महागाईचा भस्मासूर वाढलेला आहे. आणि या ठिकाणी पाहिलं तर सर्वसामान्यांचे हाल चाललेले आहेत, कामगारांचे हक्क काढून टाकलेले आहेत आणि जागोजागेमध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करून देशामध्ये जातीय समीकरणाचा एक प्रकारचा भांडवल चालू आहे या सत्तेमध्ये. आणि देशामध्ये आज अस्थिरता राहिल्यामुळे आम्ही सर्व घटक पक्ष एकत्र आलेलो आहेत. कारण जी चळवळ स्वातंत्र्याची केली होती ती चळवळ आता पुन्हा जनतेची चळवळ आम्ही या सगळ्या घटक पक्षांनी तीच मशाल घेऊन पुढे जाण्याची आवश्यकता आहे. कारण देशाची स्वातंत्र्य राहिला, देशाची घटना राहिली तर देशाचा हे सर्व अभिमान आनमान शान राहणार आहे. तर त्याला कुठेतरी गालबोट लावल्याचा प्रकार ह्या केंद्र सरकारचं चाललेलं आहे. आता बसलेले हे राज्य सरकार ते पण त्यांच्याच पावलावर पाडून टाकलेलं. कारण सगळं महाराष्ट्राचं उद्योग आहेत सगळे ते गुजरातला चालवलेले आहेत. आपले एअरपोर्ट विकत आहेत, रेल्वेचं काय ठेवलेलं नाही. त्यावेळेस रेल्वे मंत्री हे आपले लालू प्रसाद यादव होते. त्यांनी तर रेल्वेमध्ये फार मोठं त्यांचं योगदान होतं आणि यशस्वीरित्या काम केलं होतं. पण त्या रेल्वेमध्ये सर्वसामान्यांच्या रेल्वेला तिकीट परवडत नाही. गॅस सिलेंडरचं महिलांना तर गॅस 400 रुपयाचं होतं ते 1200 रुपयाला गेलेलं आहे. भाजीपाला वाढलेला आहे, अन्नधान्य वाढलेले आहेत. ही जी स्थिती निर्माण झालेली आहे त्याचं कारणच आहे की 10 वर्ष असलेले भाजपाची सत्ता केंद्रामध्ये आणि इथे असलेली त्यांची युतीची सत्ता ही फार भ्रष्ट सरकार बसलेलं आहे. आणि आपण पाहिलं असेल ज्यांच्यावर ते नेते आरोप करतात, त्यांच्या देशाचे नेते असू दे, राज्याचे नेते असू दे, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात. पण त्यांच्या पक्षात गेल्यानंतर त्यांना क्लीन चिट देतात. हा भयंकर हा दबावशाहीचा हुकुमशाहीचं राजकारण चाललंय. शहीद दिनानिमित्त संपूर्ण पक्षीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सगळं मिळून आम्ही सगळं घटक पक्ष आम्ही एकत्र आलेलो आहोत. शहीद दिनानिमित्त आम्ही ही रॅली काढलेली आहे. ती रॅलीच्या निमित्ताने आम्ही समोरच्या आमच्या विरोधी पक्षांना पण आम्ही निरोप देणार आहोत की येणाऱ्या इलेक्शनला आम्ही एकजुटीने आम्ही तुमचा जो नेता असेल, तुमचा जो खासदार असेल, ह्याला आम्ही सर्व एकत्र येऊ. इंडिया आघाडीच्या संबंधाने बोलायचं झालं तर इथे पहिलाच जो 26 जानेवारीला जो कार्यक्रम झाला त्याच्यात जी रॅली झाली त्या रॅलीने इथे चुणूक दाखवून दिलेली की इंडिया आघाडी डोंबिवलीमध्ये काय करू शकेल. तेव्हा इलेक्शनही काही डिक्लेअर झालेलं नव्हतं. आज इलेक्शन डिक्लेअर झालेलं आहे आणि इलेक्शन डिक्लेअर व्हायच्या आधी इथे डोंबिवलीमध्ये आम्ही शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांचं जे शहादत्व झालं त्याच्या संबंधाने दरवर्षी जसा कार्यक्रम घेतो तसा यावर्षी कार्यक्रम घेतलेला आहे. आणि या कार्यक्रमाचं स्वरूप हे एक जबरदस्त रॅली आणि रॅली संपूर्ण इंडिया आघाडीचे घटक पक्ष, मित्र पक्ष, आंबेडकरी चळवळीचे मंडळी, लालबावटा, कम्युनिस्ट पक्ष अशी सगळी मंडळी याच्यामध्ये एकजुटीने उतरणार आहेत, मोठ्या संख्येने उतरणार आहेत. त्याचं नियोजन झालेलं आहे. त्याच्यानंतर सर्वेश हॉलमध्ये एक सभा होणार आहे. या सभेमध्ये डॉक्टर निरंजन टकले आणि दत्ता देसाई आणि दुसरे जे किरण सोनवणे असे 3 जणांचं वक्तव्य म्हणून ठेवलेले. जी परिस्थिती त्या परिस्थितीबद्दल त्याच्यामध्ये विवेचन होणार आहे. आजच्या परिस्थितीबद्दल फक्त थोडक्यामध्ये सांगायचं तर आपल्याला सांगता येईल की भगतसिंगनी त्यावेळेला जे सांगितलेलं होतं या देशामध्ये गोरे ब्रिटिश आज राज्य करत आहेत, ते गेल्यानंतर काळे ब्रिटिश येऊ शकतील. आणि तर तसं जर गोष्ट झाली नाही, देशातली परिस्थिती बदलली नाही तर देशामध्ये संघर्ष हा चालू राहील. आज नेमकी परिस्थिती आहे की 1931ला भगतसिंगचं शहादत्व झाल्यानंतर एवढी वर्ष झाल्यानंतर सुद्धा अमृत महोत्सवी वर्ष आपण म्हणतो. या देशाच्या घटनेचे दिंडवडे काढण्याचं काम हे भाजपचं सरकार करत आहे. आणि दिंडवडे काढताना त्यांनी आज जे इलेक्ट्रोल बॉन्डचं जे प्रकरण पुढ्यात आलेलं आहे त्यामध्ये आधी जे स्पष्ट दिसतं की वाटमारी करण्याचं काम हे सरकार करत आहे. आणि वाटमारी केलेला जो पैसा आहे ह्या पैशाचा वापर वेगवेगळ्या राज्यामधले जे पक्ष आहेत ते पक्ष फोडून स्वतःकडे त्यांची जी मेंबर्स किंवा आमदार खासदार वळवणं आणि बाकी सगळं पक्ष जे आहेत ते संपवण्याच्या दिशेमध्ये ज्या पद्धतीचं एक कारस्थानी असं पद्धतीचं काम चाललेलं आहे हे आता जनतेनं ओळखलेलं आहे. आताच्या सरकारच्या बद्दल तुम्ही विचाराल तर एक नंबर
घोषणाबाज आणि दिखावेबाज हा सरकार आहे. कारण ज्या शिवाजी महाराजांच्या राज्यात जो जाणता राजा होता, त्यांच्या राज्यात जी जनता सुखाने जगत होती, आणि आजच्या या सरकारच्या राज्यात जिथं गरिबांची मुलं या RTIच्या माध्यमातून जे चांगल्या शाळेत शिकत होते आणि ते शिक्षणाचं सुद्धा हे बंद करण्याचा घाट या सरकारने चालवलेला आहे. आणि एकीकडं ते गरिबांच्या मुलांचं शिक्षण बंद करतात आणि एकीकडं सप्ते गोविंदा गोविंदा ह्यासारख्या कार्यक्रमांना करोडोनी रुपयाचा खर्च करून बॅनरबाजी करून आपला दिखाव करण्याचा हा सरकार प्रयत्न करत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या समाजाचे दिबा पाटील साहेब यांचं नाव घोषित करून सुद्धा अजून त्याचा काही बोर्ड लागलेला नाही. म्हणजे फक्त घोषणा करायच्या पण त्या घोषणेचं पालन होत नाही, असा हा फेकू सरकार आहे. एवढं